प्रश्न: कोणत्या व्यक्तीचा स्वभाव खूप कडक असतो? उत्तर: शिस्तप्रिय व्यक्ती. अशी व्यक्ती नेहमी नियमांचे पालन करते, वेळेचे महत्त्व समजून प्रत्येक काम जबाबदारीने पूर्ण करते, कामामध्ये कोणतीही हलगर्जीपणा सहन करत नाही, त्यामुळे तिचा स्वभाव कडक मानला जातो. प्रश्न: कोणत्या वयानंतर नवीन गोष्टी करण्याची इच्छा होते? उत्तर: तरुण वयात. या वयात लोकांना नवीन अनुभव घ्यावेसे वाटतात, वेगवेगळी कौशल्ये शिकण्याची उत्सुकता वाढते, स्वतःची प्रगती करण्याचा प्रयत्न सुरू होतो, त्यामुळे नवीन गोष्टी करण्याची इच्छा जास्त असते. प्रश्न: आठवडाभर कार्यक्रम केल्याने कोणता त्रास होतो? उत्तर: कंटाळा येतो. एकाच प्रकारची दिनचर्या असल्यामुळे मन उदास होते, नवीन काही करण्याची इच्छा निर्माण होते, उत्साह कमी झाल्यासारखे वाटते, त्यामुळे कंटाळा येऊ शकतो. प्रश्न: कोणत्या वाहनाची मशीन जास्त वापरली आहे की नाही कसे ओळखावे? उत्तर: स्थिती पाहून. वाहनाचे टायर, इंजिन आणि बाह्य भाग तपासले जातात, त्यामध्ये झालेली झीज सहज लक्षात येते, देखभाल कशी केली आहे हेही समजते, त्यामुळे वापराचा अंदाज येतो. प्रश्न: सुंदर दिसणाऱ्या व्यक्तींना कोणत्या वयाची माणसे आवडतात? उत्तर: स्वभाव जुळणारी माणसे. मैत्री किंवा ओळख वाढवताना वयापेक्षा विचार महत्त्वाचे असतात, चांगला स्वभाव आणि आदराची भावना आवश्यक असते, विश्वास आणि समजूतदारपणा नाते मजबूत करतात, त्यामुळे स्वभाव जुळणारी माणसे जास्त आवडतात. प्रश्न: सुंदर बागेला कोणत्या प्रकारे सजवल्याने आनंद व आराम मिळतो? उत्तर: आकर्षक सजावटीने. सुंदर फुले आणि झाडे बागेचे सौंदर्य वाढवतात, स्वच्छ आणि शांत वातावरण तयार होते, मनाला प्रसन्नता आणि ताजेपणा मिळतो, त्यामुळे आनंद आणि आराम दोन्ही मिळतात. प्रश्न: सुंदर व्यक्तीचे हास्य पाहून लोक का आनंदी होतात? उत्तर: ते आकर्षक वाटते. एक सुंदर हास्य वातावरण सकारात्मक बनवते, समोरच्या व्यक्तीला आनंदाची भावना मिळते, संवाद अधिक चांगला आणि मैत्रीपूर्ण होतो, त्यामुळे लोक आनंदी होतात. प्रश्न: सुंदर दृश्य पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित का होतात? उत्तर: ते खूप आकर्षक असल्यामुळे. सुंदर दृश्य मनाला आनंद देते, त्यातील रंगसंगती आणि सौंदर्य लोकांचे लक्ष वेधून घेते, काही दृश्ये कायम स्मरणात राहतात, त्यामुळे लोक आश्चर्यचकित होतात. प्रश्न: सुंदर दिसणाऱ्या व्यक्तीचे डोळे कसे असतात? उत्तर: तेजस्वी आणि आकर्षक. डोळ्यांमधून भावना व्यक्त होतात, आत्मविश्वास आणि उत्साह दिसून येतो, चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते, त्यामुळे डोळे आकर्षक वाटतात. प्रश्न: कोणती व्यक्ती काम करताना खूप जास्त नाटक करत असते? उत्तर: लक्ष वेधून घेणारी व्यक्ती. काही लोक प्रत्येक गोष्ट मोठी करून सांगतात, लहान गोष्टींचाही गाजावाजा करतात, स्वतःकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे त्यांना नाटकी व्यक्ती म्हटले जाते. प्रश्न: कोणत्या व्यक्तीला करताना घामाच्या धारा लागतात? उत्तर: मेहनत करणाऱ्या व्यक्तीला. जे लोक मनापासून काम करतात त्यांना शारीरिक हालचाल जास्त करावी लागते,
त्यामुळे शरीरातील उष्णता वाढते आणि घाम येतो. नियमित मेहनत केल्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि कामाची क्षमता वाढते. प्रश्न: कोणते पुरुष फळांचे तुकडे जोराने चावतात? उत्तर: भूक लागलेले पुरुष. जास्त भूक लागल्यावर लोक अन्न पटकन खाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे फळांचे तुकडेही जोराने चावले जातात. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि भुकेशी संबंधित आहे. प्रश्न: झाडाच्या आंब्यावर पाणी टाकून लोक मजा का घेतात? उत्तर: आंबे ताजे ठेवण्यासाठी. पाणी टाकल्याने फळांचा ताजेपणा काही काळ टिकून राहतो. थंड पाण्यामुळे फळे खाण्यास अधिक चवदार वाटतात. उन्हाळ्यात हा अनुभव लोकांना आनंद देतो. प्रश्न: कोणत्या व्यक्तीला नवीन ठिकाणी फिरायला आवडते? उत्तर: उत्साही व्यक्तीला. नवीन ठिकाणे पाहिल्याने वेगवेगळे अनुभव मिळतात. ज्ञान वाढते आणि नवीन लोकांशी ओळख होते. त्यामुळे अशा व्यक्तींना प्रवासाची विशेष आवड असते. प्रश्न: कोणत्या विद्यार्थ्याला जास्त गुण मिळतात? उत्तर: नियमित अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला. दररोज अभ्यास केल्याने विषय चांगले समजतात. परीक्षेच्या वेळी आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे चांगले गुण मिळण्याची शक्यता जास्त असते.